विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण जीओईसी या विषयावर व्हिडिओ टाकणार आहोत, जे तुम्हाला अभ्यास करायला, समजून घ्यायला खूप सोपं जाईल. तर जीओईसी म्हणजे काय? जीओईसी म्हणजे जेनेरिक ओपन इलेक्टिव्ह कोर्स, ज्यालाच आपण जी किंवा ओई म्हणतो. आता जी म्हणजे काय आणि ओई म्हणजे काय? जी म्हणजे जेनेरिक इलेक्टिव्ह आणि ओई म्हणजे ओपन इलेक्टिव्ह. तर ह्या वेळेस आपला जीओईसीचा टॉपिक आहे अन्न सुरक्षा, भेसळ आणि शोध. तर सर्वात पहिले माझा इंट्रोडक्शन. माझं नाव भावना पुरुषोत्तम खोब्रागडे, रसायनशास्त्र विभाग, RDIK अँड KD कॉलेज भडनेरा. जीओईसीचा जो टॉपिक घेत आहे त्याचं पहिलं युनिट आहे अन्न आणि त्याचे घटक. आता सर्वात पहिले अन्न म्हणजे काय, अन्न काय असतं ते आपण जाणून घेऊया. आज मी अन्न या विषयावर बोलणार आहे. अन्न हे केवळ आपली भूक भागवण्यासाठी नसून आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी आणि कार्यक्षमतेसाठी खूप महत्वाचे आहे. अन्नामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, शरीराची वाढ होते आणि शरीराची झीज भरून येते. आपण जे अन्न खातो तेच आपल्या शरीराला ऊर्जा आणि पोषण द्रव्य पुरविते, जे आपल्या शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. आपल्याला एवढं महत्वाचं जे अन्न आहे त्याची डेफिनेशन काय आहे, ते म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे ते जाणून घेऊया. अन्न म्हणजे असे कोणतेही पदार्थ जे आपण खातो किंवा पितो आणि ज्यामुळे आपल्याला ऊर्जा आणि पोषण मिळते. अन्न वेगवेगळ्या स्वरूपात मिळते. फळे, भाज्या, धान्य, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि प्रक्रिया केलेले पदार्थ. अन्नाचे खरे महत्व त्यामधील पोषण द्रव्यांमध्ये आहे, जी आपल्या शरीरासाठी इंधनासारखी काम करतात. आता अन्नाचे घटक म्हणजे काय? अन्नाचे घटक बरेचसे आहेत. आता ह्या प्रत्येक घटकाबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. अन्नामध्ये अनेक आवश्यक घटक असतात, जे शरीराच्या कार्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. चला अन्नातील मुख्य घटकांबद्दल सविस्तर माहिती घेऊया. तर पहिला आहे आपला कार्बोहायड्रेट, त्यालाच आपण मूलद्रव्ये असे सुद्धा म्हणतो. कार्बोहायड्रेट हे आपल्या शरीरासाठी प्राथमिक ऊर्जा स्त्रोत आहेत. भात, पोळी, ब्रेड, बटाटे आणि फळांमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट आढळतात. हे शरीरातील ग्लुकोजमध्ये रूपांतर होतात आणि ऊर्जेचे उत्पादन करतात. दुसरं आहे प्रथिने. आता प्रथिनेला आपण प्रोटीन सुद्धा म्हणतो. प्रथिने शरीरातील वाढीसाठी आणि ऊतींच्या, ज्यांना आपण टिश्यू सुद्धा म्हणतो, दुरुस्तीसाठी महत्वाचे असतात. प्रथिने अमिनो आम्लांनी बनलेली असतात आणि ती मांस, मासे, अंडी, कडधान्य आणि शेंगदाणे यामध्ये आढळतात. शरीरातील एन्झाईम आणि संप्रेरक, ज्यालाच आपण हार्मोन्स म्हणतो, तयार करण्यासाठी सुद्धा प्रथिने महत्वाची भूमिका बजावतात. तिसरं आहे आपला चरबी, किंवा त्यालाच आपण फॅट्स असे म्हणतो. चरबी ऊर्जेचा सधन स्तोत्र आहे. स्निग्ध पदार्थांमुळे चरबींमध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्वांचे, जसे A, D, E आणि K जीवनसत्व शोषण होते आणि शरीरातील अवयवांचे संरक्षण होते. निरोगी चरबीयुक्त द्रव्य शेंगदाणे, बदाम, ॲव्होकाडो आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळतात. चौथं आहे आपलं जीवनसत्व, त्यालाच आपण विटॅमिन्स म्हणतो. जीवनसत्व ही शरीरातील विविध जैविक क्रियांसाठी आवश्यक असतात. उदाहरणार्थ विटॅमिन C रोग प्रतिकार शक्ती वाढवते आणि विटॅमिन D कॅल्शियम शोषणात मदत करते. जीवनसत्वे फळे, भाज्या आणि पूरक आहारात आढळतात. नंतर आहे आपलं खनिजे, त्यालाच आपण मिनरल्स म्हणतो. खनिजे शरीराच्या विविध क्रियांमध्ये मदत करतात, जसे की हाडांची मजबूती, स्नायू संकुचन आणि शरीरातील द्रव्य संतुलन राखणे. कॅल्शियम, लोह, ज्याला आपण आयरन असे म्हणतो, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही महत्वाची खनिजे आहेत, जी दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या भाज्या आणि संपूर्ण धान्यांमध्ये आढळतात. तुम्हाला तर माहिती आहे पाणी किती आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी. तर पाणी हा अन्नाचा एक महत्वाचा घटक आहे, जो बहुतेक वेळा दुर्लक्षित केला जातो. शरीराचे तापमान नियंत्रित करणे, पोषण द्रव्यांची ने-आण करणे आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणे यासाठी पाणी आवश्यक आहे. भरपूर पाणी प्या आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळभाज्या आणि फळे, जसे कलिंगड आणि काकडी खा. तंतुमय पदार्थ, त्यालाच म्हणतो आपण फायबर. फायबर हा असा कार्बोहायड्रेट प्रकार आहे जो शरीर पचवू शकत नाही. फायबरमुळे पचनक्रिया सुरक्षित होते
सुरळीत होते आणि पोटाचे आरोग्य चांगले राहते. फायबर संपूर्ण धान्य, फळे आणि भाज्यांमध्ये आढळतात. आता संतुलित आहाराचे महत्व काय आहे? संपूर्ण आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. अन्नातील घटक योग्य प्रमाणात असले पाहिजे. कोणत्याही घटकाचे जास्त किंवा कमी प्रमाण शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. आजपासून आपले व्हिडिओ सुरू होत आहेत. तर उद्या आपला दुसरा व्हिडिओ येईलच. ते तुम्ही नक्की बघा. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.